कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीची पदयात्रा आणि जनसंवाद सध्याशी चालू आहे. गेले 8-9 दिवस सातत्याने लोकांशी भेटून, लोकांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणं, जेणेकरून पुढील 5 वर्षामध्ये जिंकून आल्यावरती त्यांच्या समस्याचं निवारण कसं करता येईल आणि चांगल्या पद्धतीचं भविष्य त्यांच्या मुलाबाळांना कसं देता येईल याचा विचार करून ही पदयात्रा चालू आहे. राहिली गोष्ट रस्सीखेचची, तर कितीतरी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांना अनेक जणांना अनेक ठिकाणाहून फोन येतात अशी बातमी माझ्या कानावरती आली. कितीतरी जणांना व्यवसाय आणि त्यांच्या नोकरीवरती गदा आणण्याची कुठल्या ना कुठेतरी धमक्या येत आहेत, कुठल्या ना कुठेतरी प्रेशर होतं आहे. मला असं वाटतं ह्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण कोणी करू नये, कारण की हे कार्यकर्ते तळमळीने काम करत आहेत. आणि जरी तसं झालं असेल तर आजची ही पत्रकार परिषद जी मी घेतलेली, तर त्या आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की जी पदयात्रा आणि जनसंवाद जो मी चालू केलेला आहे, कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे एखाद्या विभागात किंवा आपल्यापर्यंत मी पोचू शकलो नाही, तरी पण आपले विवेकबुद्धी वापरून आपण येणाऱ्या 20 तारखेला आपण एक परिवर्तन घडवूया, अशी एक आपल्या सगळ्यांकडे विनंती आहे. काँग्रेस हा असेल या तुमच्यासोबत अनेक घटक पक्ष पाहायला गेलं तर मनोज शिंदे यांनी बंड पुकारलाय कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मतदानाचं विभाजन होऊ शकते यामुळे आणि त्यांच्यावर कारवाई देखील करा. नाही, मला असं वाटत नाही. कारवाई तर सगळ्या काँग्रेस पक्षाने सगळ्या बंडखोर आमदारांवरती, म्हणजे ज्यांनी उमेदवारी भरलाय त्या सगळ्यांवरती कारवाई काल केलेली आहे. पण विशेषतः मनोजजी शिंदे असतील तर त्यांचा अनुभव प्रचंड आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणूक लढवावी, पण त्यांनी जर का अर्ज भरला असेल तर तो त्यांचा विषय आहे. राहिली गोष्ट आमचा, तर मतांचं विभाजन होईल का, तर मला असं कुठेही वाटत नाही की मतांचं विभाजन होईल, कारण की हे सगळे नेते हे गेले 30-1 वर्ष तरी किमान त्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, पण ज्या पद्धतीचा विकास खऱ्या अर्थाने ज्याला म्हणावं तो झालेला नाही. मेन रस्ते मोठे केले आणि ते सुशोभित केले म्हणजे विकास झाला का, तर असं होत नाही. मी ज्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना जुन्या चाळी, जुन्या इमारती, अनेक सोसायटीज, अनेक स्लम ह्याच्यामध्ये गेल्यावरती हे समजतं की लोकांची दयनीय अवस्था आहे. तिकडे जे राहणीमान आहे ते खूप खालच्या स्तराचं आहे. त्यांना जे मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे त्या आज त्यागत मिळाल्या नाही. मला असं वाटतं हे अनेक असे असंख्य प्रश्न आहेत ज्याच्यामुळे लोक ह्या भूलथापांवरती गेले 15 वर्ष विश्वास ठेवत होते, पण ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विश्वास ठेवणार नाही. तुम्ही एक व्हिडिओ देखील ट्विट केला, त्याविषयी काय सांगा? व्हिडिओ मी ट्विट ह्यासाठी केला कारण की आचारसंहिताचा भंग होऊ नये. आचारसंहिता आणि निवडणूक आयोग हे खूप चांगल्या पद्धतीने निवडणुका घेतं असं माझ्या ऐकण्यात होतं, पण उमेदवार म्हणून गेले 8 दिवसामध्ये मी ज्या विभागात गेलो त्या ठिकाणी हे दिसून आलं की प्रत्येक ठिकाणी नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ओपन झालेले बॅनर मी हे निवडणूक आयोगाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दाखवले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली. पण काल तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जी प्रचार यंत्रणा रात्री 10 वाजता शमतात, ती रात्रीच्या 10च्या नंतर देखील प्रचार ह्या मुख्यमंत्र्यांचा कोपरी पाचपाखाडीमध्ये चालू होता. याचा अर्थ असा आहे की ह्या निवडणूक आयोगाने फक्त नियम आमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि कुठेतरी दबावाखाली कोणत्याही पद्धतीचे त्यांच्यावरती गुन्हे किंवा कोणत्याही पद्धतीचं त्याच्यावरती कारवाई ही होणार नाही हे गृहीत धरून चाललेले आहेत. आणि म्हणून ठाणेकर जनतांना आव्हान आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाबाळांसाठी लॉ अँड ऑर्डर मेंटेन व्हायला पाहिजे तर हे परिवर्तन घडवा. दबावाखाली काम करते असं वाटतंय का? 100% काम करतायत. 3 वर्षामध्ये काय झालं, 3 वर्षामध्ये अधिकाऱ्यांना सगळ्या पद्धतीचे पोलीस यंत्रणांना पुरावे देऊन सुद्धा फॉल्स केसेस आमच्यावरती टाकण्यात आल्या, चुकीच्या खोट्या केसेस आमच्या कार्यकर्त्यांवरती टाकण्यात आल्या, त्यांच्यावरती गदा आणण्यात आली. त्याच पद्धतीचा दबाव अधिकारी वर्ग ज्याच्याकडे सगळे अधिकार आहेत तो स्वतःचे अधिकार वापरू नाही शकत. एवढ्या हेल्पलेस सिस्टीम आज त्यागत कोणी बघितली नव्हती जी आत्ता अनुभवायला मिळते. साम दाम दंडभेट हा प्रकार वापरला जाईल का सरसपणे? तो दिसून येतो ना, त्याच्यामुळेच तर हे अधिकारी एवढ्या दबावाखाली काम करतायत, नाहीतर कशाला काम करतील. पण हे दुर्दैव आहे. निवडणूक एक चांगल्या वातावरणात व्हायला पाहिजे. आपण जर का लोकशाही म्हणतो तर लोकांना स्वतःचे विचार मांडण्याचं एक वातावरण असलं पाहिजे, पण हे आपल्याला या कोपरी पाचपाकडे असो किंवा ठाणे शहर असो किंवा महाराष्ट्रभर असो आपल्याला हे दिसत नाही. पण लोक नक्कीच ह्याला उत्तर देतील अशी खात्री आहे. धनुष्यबाण राहिलं नाही, मात्र मशाल कशा बघायची धगधगती या ठिकाणी पेटली. बघा, जे लोक म्हणत होते की पक्ष संपला 3 वर्षांनंतर आज त्या पक्षाचे उमेदवार पण उभे राहिले. माझ्याबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ते देखील तसेच आहेत. दिघे साहेबांच्या जुन्या काळात काम करणारे सगळे सहकारी मंडळी चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देत मी ज्या ठिकाणी जातोय तिकडे सहकार्य मिळत आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन आमच्यावर असलेले आमचे मित्रपक्ष आहेत ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे ह्या उमेदवारीवरती. ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, धर्मराज्य पक्ष असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल,
समाजवादी असेल, अशा सगळ्या पक्षांनी एक चांगल्या पद्धतीचं समन्वय साधून त्यांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर कार्यरत आहेत. 23 तारखेला खऱ्या अर्थाने मशाल पेटेल महाराष्ट्र असेल ठाण्याचं. हे लोकांना ठरवायचं आहे. माझी तर इच्छा आहे की ही पेटावी आणि प्रत्येकाची उमेदवाराची इच्छा असते की त्यांनी जिंकावी. पण माझं लोकांना आव्हान आहे की तुम्हाला जर का असं वाटत असेल की एक परिवर्तन घडावं, ज्या घाणीमध्ये आपण राहताय, ज्या वाईट परिस्थितीमध्ये आपण राहताय आणि जो संघर्ष आपण एवढ्या वर्ष करत आहात, तो संघर्ष ह्यापुढे तुमच्या पदरी पडू नये असं जर का तुम्हाला वाटत असेल आणि एक चांगलं मूलभूत सुविधा आपल्याला मिळाला, जो तुमचा अधिकार आहे तो पाहिजे असेल, तर तुम्हाला हे परिवर्तन घडवावं लागेल. लाडकी बहीण असेल, अनेक योजना ज्या आणलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी मोठे प्रचार देखील सुरू आहेत, अनेक ठिकाणी जाहिराती देखील सुरू आहेत. मोठे आणि खोटे हे दोन्ही प्रचार चालू आहेत. लाडकी बहीण योजना जेव्हा तुम्ही आणली, तुम्हाला काय गरज पडलेली 2 महिन्या अगोदरच आणण्याची? म्हणजे तुम्ही निवडणूक बघून आणली. एक दुसरी गोष्ट अशी आहे की लाडकी बहिणीला तुम्ही 3,000 रुपये देताय, पण टॅक्सच्या माध्यमातून आणि इतर ज्या काय महागाई जे काय केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांच्या घरचा पैसा तुम्ही परत खेचून नेताय. याचा अर्थ असा आहे 3,000 द्यायचे आणि 15,000 हातातनं काढून घ्यायचे. हे याच पद्धतीच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्राला कधीही कोणावरती अवलंबून राहण्याची सवय नाही, ते संस्कार नाहीत. महाराष्ट्राला स्वावलंबी राहण्याचे संस्कार आहेत. म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या पायावरती कसे उभे राहतील, त्यांच्यासाठी नवीन व्यवसाय, त्यांच्यासाठी नोकरीधंदा हा कशा पद्धतीने इकडे उभा राहील ते बघायला पाहिजे होतं. पण ते न करता तुम्हाला एखादी योजना देतो, त्या माध्यमातून पैसे देतो, जे लोकांचेच पैसे आहेत, म्हणजे स्वतःच्या खिशातले कोण टाकत नाही, पण ते पैसे देत असताना तुम्ही आम्हाला निवडून द्या म्हणजे तुमचे पैसे चालू राहतील, अशा पद्धतीचं जे ब्लॅकमेल चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री आयोगाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दाखवले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली. पण काल तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जी प्रचार यंत्रणा रात्री 10 वाजता शमतात, ती रात्रीच्या 10च्या नंतर देखील प्रचार या मुख्यमंत्र्यांचा कोपरी पाचपाखाडीमध्ये चालू होता. याचा अर्थ असा आहे की ह्या निवडणूक आयोगाने फक्त नियम आमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि कुठेतरी दबावाखाली कोणत्याही पद्धतीचे त्यांच्यावरती गुन्हे किंवा कोणत्याही पद्धतीचं त्याच्यावरती कारवाई ही होणार नाही, हे गृहीत धरून चाललेले आहेत. आणि म्हणून ठाणेकर जनतांना आव्हान आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाबाळांसाठी लॉ अँड ऑर्डर मेंटेन व्हायला पाहिजे, तर हे परिवर्तन घडवा. दबावाखाली काम करते असं वाटतंय का? 100% काम करतायत. 3 वर्षामध्ये काय झालं? 3 वर्षामध्ये अधिकाऱ्यांना सगळ्या पद्धतीचे पोलीस यंत्रणांना पुरावे देऊन सुद्धा फॉल्स केसेस आमच्यावरती टाकण्यात आल्या, चुकीच्या खोट्या केसेस आमच्या कार्यकर्त्यांवरती टाकण्यात आल्या, त्यांच्यावरती गदा आणण्यात आली. त्याच पद्धतीचा दबाव अधिकारी वर्ग ज्याच्याकडे सगळे अधिकार आहेत, तो स्वतःचे अधिकार वापरू नाही शकत. एवढ्या हेल्पलेस सिस्टीम आज त्या जगात कोणी बघितली नव्हती, जी आत्ता अनुभवायला मिळते. साम दाम दंडभेद हा प्रकार वापरला जाईल का सरसपणे? तो दिसून येतो ना, त्याच्यामुळेच तर हे अधिकारी एवढ्या दबावाखाली काम करतायत, नाहीतर कशाला काम करतील. पण हे दुर्दैव आहे. निवडणूक एक चांगल्या वातावरणात व्हायला पाहिजे. आपण जर का लोकशाही म्हणतो तर लोकांना स्वतःचे विचार मांडण्याचं एक वातावरण असलं पाहिजे. पण हे आपल्याला या कोपरी पाचपाकडे असो किंवा ठाणे शहर असो किंवा महाराष्ट्रभर असो, आपल्याला हे दिसत नाही. पण लोक नक्कीच ह्याला उत्तर देतील अशी खात्री आहे. धनुष्यबाण राहिलं नाही, मात्र मशाल कशा बघायची दगदगती या ठिकाणी पेटली. बघा, जे लोक म्हणत होते की पक्ष संपला, 3 वर्षांनंतर आज त्या पक्षाचे उमेदवार पण उभे राहिले. माझ्याबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ते देखील तसेच आहेत. दिघे साहेबांच्या जुन्या काळात काम करणारे सगळे सहकारी मंडळी चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देत मी ज्या ज्या ठिकाणी जातोय तिकडे सहकार्य मिळतंय. आणि त्याही पलीकडे जाऊन आमच्यावर असलेले आमचे मित्रपक्ष आहेत, ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे ह्या उमेदवारीवरती. ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, धर्मराज्य पक्ष असेल, संभाजी ब्रिगेड असेल, आप असेल, समाजवादी असेल, अशा सगळ्या पक्षांनी एक चांगल्या पद्धतीचं समन्वय साधून त्यांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर कार्यरत आहेत. 23 तारखेला खऱ्या अर्थाने मशाल पेटेल महाराष्ट्र असेल ठाण्याचं. हे लोकांना ठरवायचं आहे. माझी तर इच्छा आहे की ही पेटावी आणि प्रत्येकाची उमेदवाराची इच्छा असते की त्यांनी जिंकावी. पण माझं लोकांना आव्हान आहे की तुम्हाला जर का असं वाटत असेल की एक परिवर्तन घडावं, ज्या घाणीमध्ये आपण राहताय, ज्या वाईट परिस्थितीमध्ये आपण राहताय आणि जो संघर्ष आपण एवढ्या वर्ष करत आहात, तो संघर्ष ह्यापुढे तुमच्या पदरी पडू नये असं जर का तुम्हाला वाटत असेल आणि एक चांगलं मूलभूत सुविधा आपल्याला मिळाला, जो तुमचा अधिकार आहे तो पाहिजे असेल, तर तुम्हाला हे परिवर्तन घडवावं लागेल. लाडकी बहीण असेल, अनेक योजना ज्या आणलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी मोठे प्रचार देखील सुरू आहेत, अनेक ठिकाणी जाहिराती देखील सुरू आहेत. मोठे आणि खोटे हे दोन्ही प्रचार चालू आहेत. लाडकी बहीण योजना जेव्हा तुम्ही आणली, तुम्हाला काय गरज पडलेली 2 महिन्या अगोदरच आणण्याची? म्हणजे तुम्ही निवडणूक बघून आणली. एक दुसरी गोष्ट अशी आहे की लाडकी बहिणीला तुम्ही 3,000 रुपये देताय, पण टॅक्सच्या माध्यमातून आणि इतर ज्या काय महागाई जे काय केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांच्या घरचा पैसा तुम्ही परत खेचून नेताय. याचा अर्थ असा आहे 3,000 द्यायचे आणि 15,000 हातातनं काढून घ्यायचे. हे याच पद्धतीच्या गोष्टी आहेत. मला असं कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीची पदयात्रा आणि जनसंवाद सध्याशी चालू आहे. गेले 8-9 दिवस
सातत्याने लोकांशी भेटून लोकांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणं, जेणेकरून पुढील 5 वर्षामध्ये जिंकून आल्यावरती त्यांच्या समस्याचं निवारण कसं करता येईल आणि चांगल्या पद्धतीचं भविष्य त्यांच्या मुलाबाळांना कसं देता येईल याचा विचार करून ही पदयात्रा चालू आहे. राहिली गोष्ट रस्सीखेचची, तर कितीतरी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांना अनेक जणांना अनेक ठिकाणाहून फोन येतात अशी बातमी माझ्या कानावरती आली. कितीतरी जणांना व्यवसाय आणि त्यांच्या नोकरीवरती गदा आणण्याची कुठं ना कुठं तरी धमक्या येत आहेत, कुठं ना कुठं तरी प्रेशर होतं आहे. मला असं वाटतं ह्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण कोणी करू नये, कारण की हे कार्यकर्ते तळमळीने काम करत आहेत. आणि जरी तसं झालं असेल तर आजची ही पत्रकार परिषद जी मी घेतलेली, तर त्या आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की जी पदयात्रा आणि जनसंवाद जो मी चालू केलेला आहे, कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे एखाद्या विभागात किंवा आपल्यापर्यंत मी पोचू शकलो नाही, तरी पण आपले विवेकबुद्धी वापरून आपण येणाऱ्या 20 तारखेला आपण एक परिवर्तन घडवूया, अशी एक आपल्या सगळ्यांकडे विनंती आहे. जर काँग्रेस हा असेल या तुमच्यासोबत अनेक घटक पक्ष आहे. पाहायला गेलं तर मनोज शिंदे यांनी बंड पुकारलाय कुठं महाविकास आघाडीमध्ये मतांचं विभाजन होऊ शकतं यामुळे, आणि त्यांच्यावर कारवाई देखील करतात. नाही, मला असं वाटत नाही. कारवाई तर सगळ्या काँग्रेस पक्षाने सगळ्या बंडखोर आमदारांवरती, म्हणजे ज्यांनी उमेदवारी भरलाय त्या सगळ्यांवरती कारवाई काल केलेली आहे. पण विशेषतः मनोजजी शिंदे असतील तर त्यांचा अनुभव प्रचंड आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण निवडणूक लढवावी, पण त्यांनी जर का अर्ज भरला असेल तर तो त्यांचा विषय आहे. राहिली गोष्ट आमचा, तर मतांचं विभाजन होईल का, तर मला असं कुठेही वाटत नाही की मतांचं विभाजन होईल, कारण की हे सगळे नेते हे गेले 30-1 वर्ष तरी किमान त्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, पण ज्या पद्धतीचा विकास खऱ्या अर्थाने ज्याला म्हणावं तो झालेला नाही. मेन रस्ते मोठे केले आणि ते सुशोभित केले म्हणजे विकास झाला का, तर असं होत नाही. मी ज्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना जुन्या चाळी, जुन्या इमारती, अनेक सोसायटीज, अनेक स्लम ह्याच्यामध्ये गेल्यावरती हे समजतं की लोकांची दयनीय अवस्था आहे. तिकडे जे राहणीमान आहे ते खूप खालच्या स्तराचं आहे. त्यांना जे मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे त्या आज त्यागत मिळाल्या नाही. मला असं वाटतं हे अनेक असे असंख्य प्रश्न आहेत ज्याच्यामुळे लोक ह्या भूलथापांवरती गेले 15 वर्ष विश्वास ठेवत होते, पण ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विश्वास ठेवणार नाही. तुम्ही एक व्हिडिओ देखील ट्विट केला, त्याविषयी काय सांगा? व्हिडिओ मी ट्विट ह्यासाठी केला कारण की आचारसंहिताचा भंग होऊ नये. आचारसंहिता आणि निवडणूक आयोग हे खूप चांगल्या पद्धतीने निवडणुका घेतं असं माझ्या ऐकण्यात होतं, पण उमेदवार म्हणून गेले 8 दिवसामध्ये मी ज्या विभागात घेतो त्या ठिकाणी हे दिसून आलं की प्रत्येक ठिकाणी नियमाचं उल्लंघन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ओपन झालेले बॅनर मी हे निवडणूक आयोगाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दाखवले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली. पण काल तर ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जी प्रचार यंत्रणा रात्री 10 वाजता शमतात, ती रात्रीच्या 10च्या नंतर देखील प्रचार ह्या मुख्यमंत्र्यांचा कोपरी पाचपाखाडीमध्ये चालू होता. याचा अर्थ असा आहे की ह्या निवडणूक आयोगाने फक्त नियम आमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि कुठेतरी दबावाखाली कोणत्याही पद्धतीचे आजची पत्रकार परिषद एक 3 मुद्द्यांमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिला विषय असा आहे की मी ठाणेकर जनतेचा खरोखर आभारी आहे. गेले 8-10 दिवस ज्या पद्धतीने मी ही पदयात्रा आणि जनसंवाद ह्या प्रत्येक विभागात या मतदारसंघामध्ये मी करतोय, त्याच्यामध्ये एक उत्तम प्रतिसाद असा या अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण या कोपरी पाचपाखाडीमध्ये आणि त्याचबरोबर उभ्या या ठाणे शहरामध्ये गेले प्रत्येक ठिकाणी जात असताना गेले 20-22 वर्ष ज्या पद्धतीचा बदल प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे. कारण की मी शहरामध्ये असलेले सोसायटीज असतील, जुन्या इमारती असतील, त्याचबरोबर काही जुन्या चाळी असतील, स्लम असतील, या प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती असं आढळून येतं की 22 वर्षामध्ये रस्त्याचं बाहेरच्या मेन रोडचं विकास झालेला आहे, पण अंतर्गत जी लोकं राहतात, खास करून MIDCच्या परिसरामध्ये असलेले जे जुने ज्या कंपनीज होत्या ज्या बंद झाल्या, तो इंडस्ट्रीयल बेल्ट बंद होत असताना कोणतीही ते बंद होऊ नये याच्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. आणि न केल्यामुळे देखील तिथल्या स्थानिक मुलांना तिकडे स्थानिक पातळीवरती नोकऱ्या नसून ते मुंबई, नवी मुंबई असे बघा, हे सगळे काँग्रेसचे हे सगळे चांगले पदाधिकारी पाठिंबा देखील छुपा पाठिंबा असं म्हणायला चांगलं असतं, पण लोक हे सुज्ञ आहेत आणि ठाणेकर नागरिक ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून ठाणेकर नागरिकांनी आपले हात गेले 15 वर्षात भाजून घेतलेले आहेत. ह्यापुढे ते त्या अग्नीच्या ठिकाणी जाणार नाहीत, कारण की त्याच्यामध्ये जर का गेले तर तो त्रास त्यांना झेलावा लागलेला आहे. त्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीने जर का पुढे जायचं असेल तर त्या आगीमध्ये जाण्यापेक्षा जी धगधगती मशाल आहे ती हाती घेतील आणि त्या अनुषंगाने मतदान करतील.
त्यांनी म्हणून काही होत नाही. आत्तापर्यंतचा जो समन्वय चांगल्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवरती चाललेला आहे, ज्या पद्धतीचं गांधी कुटुंबाचं आणि उद्धव साहेबांचं गेल्या 3 वर्षातले संबंध आणि त्याच्या अगोदरचे पारिवारिक संबंध हे प्रत्येकाचे असतात राजकारणामध्ये, कोणी वैयक्तिकरित्या नसतं या विरोधामध्ये. पण हे सगळं बघत असताना महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीचं एक चांगलं समन्वय आपण बघू इच्छितो, मला खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि हे वरिष्ठ नेते, योग्य तो माणूस, योग्य तो मुख्यमंत्री आणि नक्कीच उद्धव साहेबांसारखा एक चांगला चेहरा असो किंवा जे काय त्यांच्या आपापसामध्ये ठरेल, तो महाराष्ट्राला एक चांगली दिशा देईल याच्या बाबतीत खात्री आहे. राजकारणामध्ये हे खूप दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये जिकडे हे लोक तुमचं जी विभागणी करू इच्छितात, मुसलमान, सीख, ईसाई, हिंदू, काही गरजच नाही. कोविडच्या वेळेला याच हिंदूंनी मुसलमान जेव्हा गेले तेव्हा त्यांना दफनवलं आणि त्याच मुसलमानांनी हिंदू जेव्हा गेला तेव्हा त्याला अग्नी दिली. जेव्हा सगळे लोक, सर्वसामान्य लोक एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने एक विकासाकडे बघतायत, त्यावेळेला तुम्ही मतांच्या विभागणीसाठी किंवा त्याचा फायदा घेण्यासाठी आपापसामध्ये जे तुम्ही भांडणं करून देताय, याचा फायदा स्वतः घेऊ इच्छितात. पण लोकांमध्ये अशी लोक सुज्ञ आहेत, लोक अशा पद्धतीची दुफळी माजून देणार नाहीत. या धर्मांमध्ये आणि जातीपातीमध्ये जे राजकारण करू इच्छितात त्यांना लोक नक्की धडे शिकवतील.